तर डे टू डे OPDमध्ये जे BP-बद्दल जे कॉमन प्रश्न विचारले जातात, तर पहिला प्रश्न हा राहतो की टॅबलेट लाईफ लाँग घ्यावी लागेल का? कारण की पेशंटला जोपर्यंत एकदा BP म्हणून डायग्नोज केलं आपण, तर पेशंटला लाँग टर्म टॅबलेट घ्यावा लागते. तर त्याचा काही साईड इफेक्ट परिणाम होईल का? जसं मॅक्झिमम लोकांना जे डाऊट राहतो तो त्यांची किडनी खराब होईल का हा डाऊट राहतो. तर तसं काही नाही आहे. जे ब्लड प्रेशरचे जे सगळे मेडिकेशन्स आहेत ते रिनल सेफ आहेत. काही ठराविक मेडिकेशन आहे ज्यांना ऑलरेडी ब्लड प्रेशरमुळे किडनी डॅमेज झालं आहे, त्याच्यामध्ये आपण ते वापरत नाही जास्त. पण नॉर्मल पर्सनमध्ये ऑल मेडिकेशन्स आर सेफ मेडिकेशन्स. ओके. दुसरं की गोळ्यांमुळे जे किडनीवर परिणाम होतो असं म्हणतात, त्यापेक्षा ब्लड प्रेशरमधून मी मगाशी सांगितलं की ब्लड प्रेशरमधून जे किडनीवर प्रेशर येतो ब्लड प्रेशरमुळे, तर त्यामुळे हळूहळू डॅमेज होऊन किडनी स्वतःहून खराब होऊन जाते. तो खूप मोठा ब्लड प्रेशरचा ड्रॉबॅक आहे. तर ब्लड प्रेशरच्या टॅबलेटमुळे किडनी खराब होत नाही. मॅक्सिमम टॅबलेट जे आहेत ते टोटली रिनल सेफ आहेत. दुसरी गोष्ट पेशंट विचारतात की जेवणामध्ये मीठ पूर्णपणे बंद करायचं का? पूर्णपणे मीठ बंद करायची गरज नाही जेवणामध्ये. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं, मिठाचं प्रमाण जे आहे ते 5 ग्रॅमपेक्षा कमी पाहिजे. नॉर्मल इंडियन डाएटमध्ये जे मिठाचं प्रमाण आहे ते 10 ते 12 ग्रॅम आहे, म्हणजे खूप जास्त आहे. जे वर्ल्ड लेवल आहे त्याच्यापेक्षा आपल्या दुप्पट मीठ खातो आपण, कारण की आपल्या इकडे भरपूर पदार्थ जे ते मिठात बनवले जातात. जसं लोणचं असेल, पापड असेल, किंवा जे कॅन फूड आपल्या इकडे जास्त खाल्लं जात नाही, पण जे बेकरी पदार्थ किंवा जे आपण स्वीट होममधून आणून खातो, तर हे पदार्थ जे आहेत हे खूप प्रमाणामध्ये मीठ राहतं याच्यामध्ये. त्यामुळे इंडियन डाएटमध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे. तर शक्यतो ब्लड प्रेशरच्या पेशंटने मिठाचं प्रमाण हे 5 ग्रॅमपेक्षा कमी ठेवावं. ॲडेड मीठ घेऊ नये किंवा लोणचं, पापड वगैरे ज्या मिठात खारवलेल्या गोष्टी राहतात त्या टाळाव्यात. तिसरा क्वेश्चन विचारला जातो की ब्लड प्रेशर जर आहे मला तर मी व्यायाम करू शकतो का? तर हां, व्यायाम करू शकता तुम्ही, पण त्याच्यासाठी तुमचा ब्लड प्रेशर पहिल्यांदा कंट्रोलमध्ये आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हेवी व्यायाम नाही करायला पाहिजे. जसं डेली वॉकिंग करा तुम्ही. साधारण 2000 स्टेप पर डे तुम्ही वॉकिंग करू शकता. नंतर सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. एकदम हेवी एक्सरसाइज करण्याची गरज नाही आहे. किंवा योगा करू शकता. योगाचाही ब्लड प्रेशरवर खूप चांगला परिणाम होतो. काही पेशंटला प्रश्न असतो की युजली ब्लड प्रेशर जो येतो तो एक 40+ लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो. त्यावेळेस बाकीचे कॉमन आजार पण आहेत, जसं डायबिटीस आलं, कोलेस्ट्रॉल आलं. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं? तर कसं आहे, डायबेटिक पेशंटमध्ये ना ब्लड प्रेशर जो आहे हा लेस दॅन 120 राहिला पाहिजे. कारण की जर तुमचा डायबेटीस टोटली कंट्रोलमध्ये असेल आणि तुमचा BP जर हाय असेल तर किडनी डॅमेज आणि इतर जे साईड इफेक्ट आहेत ब्लड प्रेशरचे ते होतील तुम्हाला. त्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर हा नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की ॲडेड रिस्क आहे. डायबिटीस पण स्वतः किडनी डॅमेज करतो, वेसल डॅमेज करतो, किंवा डायबिटीसमुळे पण स्ट्रोक येतो. तर फक्त एक फॅक्टर काढून चालणार नाही, आपल्याला दोन्ही फॅक्टर पण बघावं लागतात त्याच्यामध्ये. दुसरं, डायबेटिक आणि BP हे 2 गोष्टी एकत्र आल्या की मग कॉम्प्लिकेशनचे चान्सेस हे ते इन्क्रीज होतात. तर दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवणं इम्पॉर्टंट आहे. हे डायबिटीजबद्दल विचारले जाणारे काही कॉमन क्वेश्चन होते. याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला श्री हॉस्पिटल खराडी येथे 10 ते 2 या वेळेमध्ये भेटू शकता, सोमवार ते शनिवार. किंवा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी त्याचं नक्कीच आन्सर करू.